सलामीची जोड्या आपण पाहतो लालचंद मुंडे आणि किशोर, तर गोलंदाज आपण पाहतो अमित गायकर येतात. गेम इज ऑन. पहिला चेंडू कोलर टप्प्यात ऑन साईडला खेळले, सिंगल त्याला आली आहे. धनाजी दादा वेगाने येतात, दुसरीचा प्रयत्न करतात, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. या सीझन मध्ये आतापर्यंत 5 ट्रॉफीज 5 फायनल जिंकल्या त्या ज्या हनुमान 40+ गोलोली संघानं. इन्फॉर्म असलेला संघ. रबर बॉल स्पर्धा पावसाळी स्पर्धेमध्ये नक्कीच दादागिरी राहिली गोलोली संघाची. कटकाट्याचा प्रयत्न ऑफसाईडला, डॉट बॉलची समाप्ती होती. एका बाजूला आपण पाहतो जय हनुमान 40+ गोलोली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय गावदेवी 40+ आगासन अ. ऑन साईडला खेळले, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. श्यामदादा आहेत, सिंगल तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न करतात, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली 4 वर. चार धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिला सामना जिंकला तो तिसगाव संघाने, दुसरा सामना जिंकला तो मानपाडा संघाने. विद्यमान सामना आपण पाहतोय तो गोलेली विपक्ष आगासन अ. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. कट केलाय, फक्त दिशा दिली आहे, जेंटल टच. सिंगल आली आहे, दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली 6 वर. पाच चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अमित गायकर यांनी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. लालचंद आणि किशोरी जोडी आपण पाहतो, लालचंद मुंडे किशोर मुंडे. ऑन साइडला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत प्रेम पाटील. शेवटच्या चेंडूवर आतापर्यंत धावा आल्यात त्या 2. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 8. चांगली गोलंदाजी अमित गायकर यांची. 8 धावांचं षटक हाताळलं. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 8. चौथा सामना असेल तो जय गणेश 40+ नवापाडा विपक्ष जय गावदेवी 40+ पिसवली. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मंगेश म्हात्रे येत आहेत दुसरे गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी. सेकंडला किशोर मुंडे संघाचा संघनायक तारणहार. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला स्वतः गोलंदाज, मात्र चेंडू इथं पडतो नो मॅच लँड मध्ये. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. दिलाय धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. किशोर मुंडे सेकंडला. मंगेश म्हात्रे तयार. राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? केला जातो. किशोर वेगानं पुढे सरकतायत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने संवाद साधला जातोय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. तर राजा जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचे आम्ही सरचे स्वागत करतोय. 50+ मध्ये सुद्धा RCC राजा 11 हा संघ आपण पाहत असतो, सातत्याने खेळत असतात. धावसंख्या पोहोचली 12 वर. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 धावा आल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्ग असं मंगेश पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळले, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. शेखर आहेत, गुड फिल्डिंग. चेंडू फेक केली जाते, तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 13 वर.
क्या बात आहे. लालचंद मुंडेनं फक्त टोस केला चेंडूला ऑन साइडला. षटकार येतोय. संत गतीने चेंडू हाताळला, चेंडूची वाट पाहिली आणि त्याच पद्धतीने खेळले. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. अरे तिथे नेऊन ठेव ना बॉल. योदर 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 देऊन ठेव. इथं मात्र फटका फसलाय. अमित वेगानं आलेत. झेल सुटला. चांगला प्रयत्न. गुड फिल्डिंग, गुड एफर्ट. झेल सुटलाय. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावसंख्या 21. क्या बात आहे. खूप दूरवर षटकार गेलाय. धावसंख्या पोहोचली ती वेगानं 27 वर. षटकं संपली ती 2. या षटकामध्ये धावा आल्यात त्या तब्बल 19. 2 षटकं संपली आहेत आणि बिनबाद धावसंख्या आपण पाहतो 27 धावांची भागीदारी आपण पाहतो किशोर आणि लालचंद दरम्यान. चांगली सुरुवात झाली आहे. अमित गायकर षटक क्रमांक 3 मार्ग असतं. सेकंडला किशोर मुंडे. संत गतीने चेंडू हाताळलाय. डॉट बॉलची समाप्ती होती. गुड बॉलिंग. अमित गायकर राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला आले. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 28 वर. ऑन साइडला क्या बात आहे. लालचंद मुंडेच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. इथे मात्र चेंडू फसलाय. इथं झेल टिपला गेलाय. तो धनाजी दादाच्या माध्यमातून चांगल्या खेळीचा अंत होतोय. लालचंद मुंडे चांगली फलंदाजी करत होते. 34 धावसंख्येवर पहिला धक्का बसला टीम आगासन संघाला. अकरा चेंडूंमध्ये 28 धावांचं योगदान दिलं लालचंद मुंडे यांनी. नवीन फलंदाज बाळराम बेडेकर येत आहेत. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. धावसंख्या 34. स्ट्रायकरला बाळराम बेडेकर नवीन फलंदाज. वाईट चेंडू +1. इथे बाळराम बेडेकर इथं पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र बाद झालेत. धावसंख्या पोहोचली ती 36 वर.
बिंदास मुंडे येतात नवीन फलंदाज. छत्तीसच्या धावसंख्येवर पहिला गडी बाद दुसरा गडी बाद झालाय. बिंदास मुंडे येतात नवीन फलंदाज. एक चेंडू बाकी असेल या षटकातील. धावसंख्या 36. बिंदास मुंडे स्ट्राईक एंडला. ऑन साइडला खेळलेत. झेलची शक्यता. श्यामदादा सुरेख झेल टिपला. अरे ऍक्शन आपण पाहू शकता. श्यामदादा गायकर यांची बघा किती सुरेख झेल टिपलाय. कारण गोलुलीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले होते. ऍक्शन आपण आनंद त्यांचा पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण स्क्रीनवर पाहू शकता कशा पद्धतीने त्यांनी झेल टिपला. ऍक्शन बघा पाहू त्यांची प्रतिक्रिया आपण पाहू शकता. नक्कीच नक्कीच ते क्लिप नक्कीच आपण काढू. कारण गोलोलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची एक क्लिप व्हायरल झाली होती. अमित पुन्हा एकदा तयार. वेगवान चेंडू वेगवान चेंडू. अशा पद्धतीनं षटक संपली ती 3 आणि इथं धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त 36 धावा. 36 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 3 षटक संपलेत. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. सुनील मुंडे आलेत नवीन फलंदाज. अमित गायकर यांनी 2 षटक हाताळली. धावा खर्च केल्या 17 आणि गडी बाद केलेत ते 2. चांगली गोलंदाजी. 2 षटक हाताळली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी. बाळा येत आहेत चौथं षटक घेऊन. धावसंख्या 36. किशोर मुंडे स्ट्राईक एंडला. किशोर मुंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुनील मुंडे हे 2 फलंदाज. धावसंख्या 36. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. बाळा येतात नवीन गोलंदाज. डावखुरे गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू समोर खेळलेत. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. षटकार आला. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. धावसंख्या 42. बाळा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू होता. सिंगल तर आले. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. किशोर वेगाने येतात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीनं. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते 44 वर. धावा आपण पाहतो धाव फलकावर. धावसंख्या 44. ऑन साइडला खेळलेत. पहिली धाव बेगाने पूर्ण केली आहे. शेखर बेगाने येतात. दुसरीचा प्रयत्न करतात. तोपर्यंत धावा आल्यात त्या पुन्हा एकदा 2. धावसंख्या 47.
धावसंख्या 46. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळतात. पुन्हा एकदा शेखर, गुड फिल्डिंग. इथे मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. पुन्हा एकदा 2 धावा येतात. 3 वेळेस 2-2 धावा धावून घेतल्यात. धावसंख्या पोहोचली ती 48 वर. फ्रंट फुटला आले, ऑन साईडला खेळलेत. मंगेश वेगाने येतात, मात्र दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात. पुन्हा एकदा 2 धावा येतात. 4 वेळेस 2-2 धावा धावून घेतल्यात आणि किशोरचं खरोखर कौतुक करावं लागेल. सलामीला आलेत. धावसंख्या 50 कंप्लीट. सोन्या 50-50 40+ चषक आपण पाहतो वडवली. आयोजक हनुमान पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या 50 पूर्ण झाल्यात. धावा टॉस चेंडू होता. चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 51 वर पोहोचली आहे. शेवटचे षटक शेखर येत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 51. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. सेकंडला संगणक किशोर मुंडे. धावसंख्या 51. इथे मात्र फटका फसला. फॉलोथ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. इथे किशोर मुंडेच्या खेळीचा अंत होतोय. सोमनाथ येतात नवीन फलंदाज. किशोरनं 12 चेंडूंमध्ये 21 धावांचं योगदान दिलं. चांगली फलंदाजी राहिली आहे. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी असतील. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे रोशन फराड आणि भावेश ठाकरे यांच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. शेखर चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या स्थगित. 51 धावा. चांगली गोलंदाजी शेखर करतायत. ऑफ साईडला सुरेख फटका. इथे मात्र सोमनाथच्या बॅटमधनं पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. चौकार येतोय. धावसंख्या पोहोचली होती 55 वर. धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत शेखरने 4 धावा खर्च केल्या. सोमनाथच्या बॅटमध्ये चौकार आलाय. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑफ साईडला खेळले. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. कदाचित तिसरीचा प्रयत्न करतील.
तोपर्यंत 3 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 58 वर. धावा धावफलकावर. 58च. कट करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला. शेवटचा चेंडू निर्धाव. 5 षटक संपले. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय ते आगासन अ संघानं गोलोली संघासमोर. तर नवापाड्याचे उमेश जाधव प्लीज या. तुम्हाला हनुमान पाटील आमंत्रित करतात. त्यांना काही बोलायचं तुमच्याशी. उमेश जाधव या. उमेश जाधव प्लीज. उमेश जाधव या प्लीज. तर नवापाडा आणि पिसिली संघ तयार राहते टॉससाठी.
हॅलो. गोलिवली संघाला जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आणि पहिला षटक घेऊन येतो तो किशोर मुंडे बाळा यांना. किशोर मुंडे बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. तसे बाळासुद्धा आपल्या चांगल्या फॉर्मामध्ये आहेत. आणि पहिल्याच बॉलवर किशोर मुंडे आऊट. एकदम चांगला फलंदाज आऊट घेतलेला आहे किशोर मुंडे यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी किशोर मुंडे यांची. आणि त्यांची जागा भरून काढतील ते शेखर उर्फ भाऊजी. हे सुद्धा एकदम उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. पण तेवढेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किशोर मुंडे आपले गावासाठी चांगलं योगदान देताना शेखर. दुसरं चेंडू घेऊन किशोर मुंडे शेखर यांना आणि शेखर यांनी हा टोलावलेला आहे आणि बॉलच्या मागे धावत जाऊन आणि हा रनआउट. आज काहीतरी अफलातून अशी कामगिरी करत आहे किशोर मुंडे आपल्या संघासाठी आणि आऊटसुद्धा घेतलेला आहे रनआउट. 2 चेंडू 2 बाद आणि 1 धाव झालेली आहे गोलिवली संघाची. आता मंगेश यांना आपल्या संघासाठी थांबून फलंदाजी करावी लागेल कारण की त्यांच्यावर पूर्ण मदार आहे पूर्ण संघाची. अमित आणि मंगेश यांच्यावर. जेसन याच्यानंतर जो बॅट्समन आहे तो जेसन आहे. इंग्लंडचे बॅट्समन आहेत ते जेसन. आपल्या ग्रामीण पट्ट्यात मोडतात पण ते. नाही भाई. तिसरा चेंडू किशोर मुंडे मंगेश यांना. अरे उत्कृष्ट टोला आणि हा षटकार. चोख प्रतिउत्तर मंगेश यांनी किशोर मुंडे यांना दिलेला आहे आणि 6च्या धावसंख्या वाढत आहे गोलिवलीची ती 7. 3 चेंडू 7 धावा. ओव्हर पिच चेंडू. एकोणसाठ धावांची गरज आहे गोलिवली संघाला. चौथा चेंडू घेऊन किशोर मंगेश यांना आणि शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू आणि झेल उडाला होता पण किपरला काय तो झेलता आला नाही आणि फक्त 1 धाव. या 1 धावेनी गोलिवली संघाची धावसंख्या झाली ती आहे म्हणजे 8. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला होता तो काही मंगेश यांना काही जमला नाही आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर येत आहे ते म्हणजे अमित गायकर. 5वा चेंडू घेऊन किशोर मुंडे अमित गायकर यांना. आणि हा निर्धाव चेंडू किशोर मुंडे यांच्याकडून. यष्टीरक्षक आपले काम एकदम चोख रीतीने बजावताना आणि षटकातील शेवटचा चेंडू घेऊन किशोर मुंडे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने मारलेला आहे आणि हा चौकार. अंपायर यांनी आपली निशाणी सांगावी. चौकार आहे का षटकार? चौकार. या 4 धावेच्या संख्येने धाव संख्या झाली ती 12.
दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहे ते म्हणजे आपले बाल्या बलराम. बाल्या आणि फुलटॉस चेंडू मंगेश यांना काही टोलावता आला नाहीये आणि मिस फिल्डिंग. बघूया या चेंडूवर किती धावा निघतात. एकच धाव निघालेली आहे. फुलटॉस चेंडू काही झेपला नाहीये मंगेश यांना. आणि आता बाल्या दुसरा चेंडू घेऊन अमित गायकर यांना. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत बाल्या आपल्या संघासाठी. तेवढीच उत्कृष्ट अशी आणि हा षटकार अमित गायकर यांच्या बॅटूतून हा पहिला षटकार आपल्या टीमसाठी. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली गोलिवली संघाची 19. एक तुम्हारी तो एक हमारी असा खेळ चाललेला आहे. हा चौथा निर्धाव चेंडू. कधी बॉलर आपलं वर्चस्व गाजवतोय तर कधी बॅट्समन आपलं वर्चस्व गाजवतोय हेच बघण्यात येते कधीपासून या मॅचमध्ये. परत निर्धाव चेंडू. अमित गायकर यांना काही समजत नाहीये की बॉल कुठे चाललाय बॅट कुठे चालली आहे. पण जोपर्यंत अमित गायकर आणि मंगेश हे थांबून राहतील तोपर्यंत त्यांची धावसंख्या होऊ शकते. आणि हा परत निर्धाव चेंडू. बाल्या यांनी भले एक षटकार खाल्लाय पण खूप अशी चांगली अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत त्यांनी आणि त्या 7 धावांमध्ये त्याचे 4 चेंडू डॉट काढलेले आहेत त्यांनी. आणि गोलिवली संघाची धावसंख्या झाली आहे ती 19. तो 39 धावा. परत शॉर्ट ऑफ लाईन टाकला आणि हा टोलावलेला आहे. बघूया हा षटकार आहे का चौकार. आणि हा षटकार. खूपच असा हळू शॉर्ट ऑफ लाईन टाकला होता अमित गायकर यांनी. चांगला बघून हा टोलावलेला चेंडू. पहिला 1 धाव आणि दुसरी 6 धावा. आणि या 6 धावांच्या साह्याने धावसंख्या झाली आहे ती 26. तिसरा चेंडू किशोर मुंडे अमित गायकर यांना. आणि हा अवांतर धाव वाईडच्या स्वरूपाने. आणि हा परत स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे आणि चौकार. अमितच्या बॅटूतून हा चौकार निघताना आता अमितची बॅट तळपलेली आहे. आग ओकत आहे. बघूया आपल्या आनंद जोशी आनंद बाबा आहेत ते आमचे.
15 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. किशोर मुंडे महाग ठरत आहेत आपल्या संघासाठी. आणि हा ब्लॉक हॉल खोदून काढला अमित गायकर यांनी बॉल. आणि 2 धावा धावून काढलेले आहेत. आणि धावसंख्या झाली आहे ती 33. परत एकदा बॉल उंच हवेमध्ये आहे. बघूया तो कॅच होतोय का. आणि हा कॅच आउट. कोमल हिरवळे यांनी आपला सबस्टिट्यूट म्हणून आलेले त्यांनी कॅच पकडलाय अमित गायकर यांचं. आणि अमित गायकर हे बाद झालेले आहेत. आता त्यांची धुरा सांभाळण्यासाठी कोण बॅट्समन नवीन येत आहेत ते बघूया. आणि मी म्हणाल्याप्रमाणे इंग्लंडचे बॅट्समन जेसन आपल्या ग्रामीण भागामध्ये मोडतात ते. बघूया आता जेसन आपल्या टीमसाठी किती धावसंख्या उभारत आहेत. आपल्या टीमला त्यांची नैया पार करतायत का बघूया. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी बॅटिंग केलेली आहे पण त्यांना शेवटपर्यंत थांबता आलं नाही आहे विकेटवर. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे ते जयदास. शेवटचा चेंडू. जयदास स्ट्राईकला आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धावा उभारत आहेत. ओहो निर्धावाचा चेंडू टाकला किशोर मुंडे यांनी. आणि आता ओव्हर झालेली. आता त्या चौथी ओव्हर कोण घेऊन येतात. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. बॉलर्स नेम सुनील. सुनील हे आपल्या संघासाठी चौथं असं षटक घेऊन येतात आहे. आणि वैयक्तिक पहिलं. आणि त्याला सामोरे जातील ते म्हणजे मंगेश. बघूया मंगेश आपल्या संघासाठी किती धावा उभारत आहेत. आणि पहिल्या चेंडूवर टोलावला आहे. आणि ग्राउंड शॉट मारून 2 धावा तर झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा झालेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 35. अजून सुद्धा 11 चेंडू 24 धावांची गरज. कोमल हिरवळे धावताना. आणि बॉल काही त्यांना दिसला नाही आहे. दिसला. आणि धाव संख्या दोन्ही वाढत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 37. तिसरा चेंडू घेऊन सुनील मंगेश यांना. आणि निर्धाव चेंडू. मंगेश यांना काही सूर अजूनपर्यंत काही गवसला नाही आहे. अजून त्यांच्या बॅटेतून काही मोठे फटके अजून आलेले नाही आहेत. आत्तापर्यंत अद्याप एकच षटकार त्यांनी मारलेला आहे. तो आत्तापर्यंत त्यांची बॅट तर शांतच आहे. आणि हळूवार टाकलेला चेंडू फसवा चेंडू. आणि मंगेश यांना काही तो कळाला नाही आहे. आणि निर्धाव चेंडू. 8 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे.
फसवा चेंडू टाकला होता या अगोदर. आणि हा सुद्धा अंगाला लागून निर्धाव चेंडू गेलेला आहे. खूप अति उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत सुनील आपल्या संघासाठी. मंगेश यांना बांधून ठेवले त्यांनी. त्यांना मोकळा असे शॉट्स मारून दिले नाहीत अजूनपर्यंत, मोठे शॉट्स असे. शेवटचा चेंडू प्लेन टाकलेला चेंडू आणि कव्हरच्या दिशेने षटकार मारलाय मंगेश यांनी. आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 43 झाला 43. आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची अजून गरज आहे. बघूया जयदास आपल्या संघासाठी मोठे फटके मारतायत का आणि आपल्या संघाला विजय खेचून आणतायत का. आणि 5वं षटक घेऊन येत आहेत ते आपले चंद्रकांत. आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. जयदास स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते मंगेश, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. आता ते नॉन स्ट्राईकला आहेत आणि स्ट्राईकला आहेत ते जयदास. चंद्रकांत आणि हा निर्धाव चेंडू, पहिलाच निर्धाव चेंडू टाकलाय चंद्रकांत यांनी. आणि जयदासला काही समजला नाही आहे. फिरकी गोलंदाज आहेत चंद्रकांत. आणि फुलटॉस चेंडू परत सुद्धा लागला नाही यांना. आणि अशी धाव नाही आहे आपल्या 40+ असोसिएशन मध्ये. जर किपरच्या हातातनं बॉल सुटलाय तर तुम्ही धावू शकता, पण दोघांनी सुद्धा विकेट सोडायची आहे. आणि तिसरा चेंडू चंद्रकांत जयदास यांना. आणि हा टोलावलाय लेग साईडला. बघूया किती धावतात. नाही, मंगेश हे एकच रन धावणार कारण की त्यांना स्ट्राईक हवी आहे. 3 चेंडूमध्ये 15 धावा काढायचे आहेत. चौथा चेंडू आणि हा अवांतर धावा, ही अवांतर धावा आहे. आणि या अवांतर धावेच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 44. 45 झालेले आहेत. अजून सुद्धा 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. आणि हा परत टोलावलेला चेंडू, बघूया या चेंडूवर किती धावा काढतात. आणि 2 धावा. कीपरला काही बॉल मिळाला नाही. आणि 2 चेंडू 12 धावांची गरज. दोन्ही षटकार मारावे लागतील मंगेश यांना. जर 2 षटकार मंगेश यांनी मारले तर अमित गायकरांकडनं 1000 रुपयांची देणगी देण्यात येईल. 2 चेंडू 2 षटकार अमित गायकर यांकडनं 1000 रुपये. आणि बाळा यांच्याकडनं पण 1000 रुपये. असे 2000 लागलेले. 2 चेंडू 2 षटकार. आणि हा पहिला चेंडू मारलाय पण काही षटकार गेला नाही. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे. 1 चेंडूवर 11 धावांची गरज आहे. चंद्रकांत यांनी खूप असे सुंदर असं आपलं गोलंदाजी अशी हाताळलेली आहे. आणि शेवटचा चेंडू जयदास यांना चंद्रकांत. आणि हाही निर्धाव चेंडू. अशा प्रकारे आगासन हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन.
तर चला पिसवली आणि नवापाडा तर मॅन ऑफ द मॅच ज्यानं 11 चेंडूमध्ये 28 धावा कुठल्या लालचंद मुंडे मॅन ऑफ द मॅच. कमलाकर भोईर यांच्या शुभस्ते टॉस केला जातो तो पिसवली विपक्ष नवापाडा. तर चला लालचंद मुंडे मॅन ऑफ द मॅच. मी कमलाकर भोईर यांना विनंती करतो तुमच्या शुभ असते लालचंद मुंडे यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. 11 चेंडूंमध्ये 28 धावा कुठल्यात